तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. बाई 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 बाई, या पोरांचं ना वेगळंच चाललेलं असतं सतत. वेगळं वगैरे काही नाहीये. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची माझी ही धडपड आहे. अरे पण आधी दुसरी नोकरी शोध आणि मग ही सोड. ते बघतो मी काय करायचं ते. दरम्यान तू पनवेलला जायचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. नाही नाही नाही, आता तर उलट मी पनवेललाच जाणार. मी पॅरिसमध्ये सगळ्यांना सांगून बसलोय की आमची एक मोठी टॅलेंटेड फॅशन डिझायनर माझ्या बरोबर येणार. हा पण मला न विचारता कशाला असं केलं? त्यात तुला काय विचारायचं? तू इथे नोकरी करतेस, मी काय तुझ्या बरोबर तिकडे हनीमूनला जात नाहीये. जेडी, व्हॉट आर यू टॉकिंग? जेडी, सिद्धेशची नोकरी गेलेली असली तरी आम्ही लगेच रस्त्यावर नाही आलेलो. हे बघा, आम्ही लवकरच स्वतःची कंपनी स्थापन करणार आहोत. अगं, कंपनी स्थापन करणं एवढं सोपं वाटलं का तुला? त्यासाठी भांडवल नको, इन्फ्रास्ट्रक्चर नको. हे बघा, आम्ही दोघांनी जर कंबर कसून कष्ट केले ना तर हे सगळं आमच्या दारी येईल. हो का? मी विचारू शकतो का? कसं? पण ते मी तुम्हाला कशाला सांगू? सांग ना. तुझ्याकडे सांगण्यासारखं काही असेल ना तर नक्की सांग. जेडी, रुजुता, प्लीज स्टॉप दिस आर्ग्युमेंट. जेडी, हिला थोडासा विचार करायला वेळ द्यावा असं मला वाटतं. हो, सगळ्यांनाच वेळ देत बसतो ना मी. अशाने कंपनी बंद करावी लागेल मला. मी पुन्हा जॉईन झालेच नसते कंपनीत परत, तर तुम्ही काय करणार होतात? हे बघ, मला ही जर तरची भाषा नकोय आणि मुळात मला या विषयावर फालतू आर्ग्युमेंटच नकोय. तुला माझ्या बरोबर पॅरिसला यावं लागेल अँड दॅट्स फायनल. मग मी सुद्धा येणार नाहीये. दॅट्स ऑल्सो फायनल. अरे सिद्धेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? हे त्या शृंगारपुरे बाईंना ठरवल्याबद्दल. त्यात कॉंग्रॅच्युलेशन्स काय करायचंय? एखाद्या स्त्रीचा पराभव केला तर मला फार काही विशेष आनंद होत नाही. तरी सुद्धा झालं ते एका अर्थी बरं झालं. अरे, सगळ्या स्टाफला तरी कळलं ना की बाई काय लायकीची आहे ते. आता मला काय फरक पडतो? म्हणजे मी या नोकरीतून राजीनामा देतोय. काय? अरे, सांगतोस काय? मी हा राजीनामा आणलेला आहे आणि हा राजीनामा तो शृंगारपुरे मॅडमच्या पुढे नेऊन द्यायचा आहे. एक मिनिट जरा थांब, शांत हो, विचार कर नीट. की आपण एक काम करूया का? आपण कुठेतरी जाऊन भेळ खाऊया. हा, भिडे, प्लीज तू मला आता कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस. माझा निश्चय पक्का झालेला आहे. अरे पण का? आता तर तू निर्दोष मुक्त झालेला आहेस.
अरे सगळ्यांच्या नाकावर टिचून तू प्रमोशन घेऊ शकतोस. काही नको मला प्रमोशन वगैरे. मला या वातावरणात आता नोकरीच करायची नाही. या वातावरणात म्हणजे मी नकोय तुला? अरे तसं नाहीये रे. आता ही रोज माझ्या डोळ्यासमोर येणार. तिच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं हे मला कळणार नाही. आणि जिथे मला कम्फर्टेबल वाटत नाही तिथे मी फार काळ राहत नसतो. ओके, आपण एक काम केलं तर शृंगारपुरे बाईंनाच कुठेतरी ट्रान्सफर करा अशी पण मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली तर? अरे ते काही नको. ती बाई कंपनीत असणं सुद्धा माझ्या दृष्टीने धोक्याचं आहे. कारण ती एका सापासारखं डूक ठेवील आणि कधी मला डंख मारेल सांगता येत नाही. अरे या सगळ्या गोष्टींना पुरून उरण्याची ताकद आहे तुझ्यामध्ये. तू कशाला नोकरी सोडतोस यार? आणि तू जर नोकरी सोडलीस त्या कंपनीत राहणार आहे काय? अरे मी तर एकदम पोरका होईन. अरे घाबरू नकोस. मी एक नवीन कंपनी काढतोय आणि त्या कंपनीमध्ये मी तुला एका मोठ्या पोस्टवर नियुक्त करेन. अरे नाही यार, एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या मागे मी सहसा धावत नसतो. तुझ्यामध्ये दुर्मिळ अशी एक हिंमत आहे स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. हे तर कबूल आहे ना तुला, मग कशाला अडवतोस? अरे पण स्वतंत्र बिझनेस करण्यासाठी तुला नोकरी सोडायची काय गरज आहे? अरे तुझ्याकडे रजा आहेत ना, घे ना त्या. अगदी कंपनीने विदाउट पे तुला रजा दिली तरी घे. त्या दरम्यान कर ना तुला काय करायचं ते. तोपर्यंत तुझा बिझनेस एस्टॅब्लिश झाला की मग दे ना नोकरी सोडून. तसं होत नाही रे. माणसाला गड जिंकायचं असेल तर मागचे सगळे दोर कापून टाकावे लागतात, तरच ते शक्य होतं. परतीची वाट बंद झाली ना की माणूस फक्त पुढे जायचा प्रयत्न करतो. तू हा राजीनामा घे आणि त्यात शृंगारपूरला दे. एक मिनिट मॅडम. हा मॅडम. हो माझ्या समोरच उभा आहे. ओके ओके सांगतो. शृंगारपुरे मॅडमने आपल्याला इथेच पाहिलेलं आहे. त्यांनी तुला केबिन मध्ये बोलवलंय. ठीक आहे, मग मी हा राजीनामा स्वतःच जाऊन देतो तिला. अरे मित्र असं नको करूस. थोडा शांतपणे विचार कर. नको राजीनामा देऊ. आपण एक काम करूया का? आपण कुठेतरी कॉफी शॉप मध्ये जाऊन बसूया. पाहिजे तर कॉफीचा खर्च मीच करतो. हो नको, एक काम करूया, त्यापेक्षा कुठेतरी भेळ खायला बसूया. पाहिजे तर भेळवाल्यालाही कन्सल्ट करूया. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस रे. मी बघतो शृंगारपुरे मॅडम काय बोलतात ते. काय वेडा माणूस आहे हा. ती संधी चालून आली होती कंपनी ताब्यात घेण्याची. हा राजीनामा देतोय. संसार माझा वेगळा. आय डोंट वॉन्ट टू एक्सेप्ट युअर रेजिग्नेशन. बट वाय? वाय? ओ नोकरी म्हणजे काय तुम्हाला चेष्टा वाटली तातडीने राजीनामा द्यायला? मला आता तुमच्या हाताखाली काम करायचं नाहीये. आता का तुम्हाला माझ्या हाताखाली काम करायचं नाहीये? झालात ना विजयी कमिटी समोर. केलीत ना बेअब्रू काहीतरी खोटं नाटं सांगून. खोटं नाटक? मी काहीही खोटं नाटक सांगितलेलं नाहीये. तू एक नंबरचा चोर आहेस, चोर. तुम्ही काय बडबडताय मॅम? खरं तेच बडबडते. अमेरिकेत माझ्या रूम मधून कॅमेरा पळवलास तू. तुमच्या रूम मधून? हो. नाही मॅडम, जो कॅमेरा तुम्ही माझ्या रूम मध्ये लपवला होता मला ट्रॅप करण्यासाठी, तो चोरलाय. उलट तुम्हीच तो कॅमेरा तुमच्या रूम मध्ये लावून ठेवला होता. सगळी नाटकं केली सभ्यपणाचा आव आणून. कारण तुम्हाला तुमच्या बायकोला दाखवायचं होतं ना की किती एकनिष्ठ आहे मी. खोटाडी नाटकं सगळी. बाई तुम्ही काहीही बोललात तरी हा राजीनामा मी कंपनीला दिला असं समजा. अहो काय समजायचं? कंपनीने राजीनामा स्वीकारला तर समजायचं ना.
कंपनी का नाही स्वीकारणार माझा राजीनामा? कारण मी तो स्वीकारू देणार नाही कंपनीला. अहो पण का? आता आपलं भांडण झालंय ना, आपण पुन्हा एकत्र काम करू शकतो का? मी करू शकते. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा ना मला. माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, मला तुमच्याशी, तुम्हाला कसं सांगू मी आता? अहो सांगा आता काय ते. आता काय सांगायचं शिल्लक राहिलंय? नाही बोला ना, काय ते स्पष्ट बोला. एक वचनी एक पत्नी महापुरुषा बोला. मॅडम तुम्ही थट्टेवारी नेऊ नका. मला खरंच आता या नोकरीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाहीये. अहो तुम्हाला इंटरेस्ट असो किंवा नसो, तुम्ही असा तातडीने राजीनामा देऊ शकत नाही. तुम्हाला सबळ कारणं द्यावी लागणार तुमच्या राजीनाम्याची. दिलंय ना मी एक कारण. काय कारण दिलंय सांगा ना. काय कारण काय दिलंय? माझं आता या नोकरीमध्ये मन रमत नाहीये, म्हणून मी ही नोकरी सोडून देतो. हो नोकरी म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटला का? हा मन रमत नाही म्हणून राजीनामा द्यायला? इथे लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि आता तर तुम्हाला चांगलं प्रमोशन मिळणार आहे. कंपनीची गाडी, फ्लॅट, शॉफर हे सगळं तुमच्या दिमतीला येणार आहे आणि तुम्ही नोकरी सोडताय. सॉरी मॅम, पण ज्या अर्थी मी या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला तयार झालो, त्या अर्थी ही नोकरी माझ्या मनातनं किती उतरली ते बघा. बसा खाली बसा. मी तुमच्याकरता कॉफी मागवते. थोडं शांत व्हा. त्याची काही गरज नाही मॅम. हा राजीनामा परत तुमच्या टेबलवर ठेवतो. हा प्लीज तुम्ही पुढे पाठवावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आजपर्यंत तुम्ही मला जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हो मी लाख सहकार्य देण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही घेतलं कुठे? ठीक आहे, झालं गेलं ते विसरून जाऊया आणि आयुष्याला नव्याने सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने. हो पण तुम्ही ही नोकरी सोडल्यानंतर काय करणार आहात? हे कळेलच तुम्हाला यथावकाश. दुसरीकडे कुठे नोकरी शोधतायत की काय? पण हे लक्षात ठेवा, तुमचा कुठेही निभाव लागणार नाहीये. का? तुमच्यासारख्या माणसाचा निभाव लागणं कठीण आहे या समाजामध्ये. इथे नोकरीच्या क्षेत्रात प्रत्येकाला कॉम्प्रोमाइज हा करावाच लागतो, मग ती बाई असो किंवा पुरुष. कॉम्प्रोमाइज केलं नाही ना तर मात्र नोकरी करणं तुम्हाला अशक्य होईल. म्हणूनच आता नोकरी करायची की नाही हेच मुळात ठरवतोय मी. म्हणजे ते न ठरवताच राजीनामा देत आहे? नोकरी सोडल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस करायचा ठरवलं. बिझनेस? का? असं हसायला काय झालं? तुमचा सासरा तुम्हाला कुठल्या बिझनेस मध्ये टिकू देईल का? त्याची काळजी तुम्ही नका करू, आमचं आम्ही बघून घेऊ. बाय. जाता जाता एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, जो प्रकार तुम्ही माझ्या बाबतीत केलात तो दुसऱ्या कोणाच्या बाबतीत प्लीज करू नका. तुम्ही तर संकटात यालच, पण तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या परिवाराला संकटात ढकलाल. हा माझा तुम्हाला सावधगिरीचा इशारा आहे. थँक्यू. संसार माझा वेगळा. काय झालं? दिला राजीनामा.
मॅडमनी घेतला तो. घेतला म्हणजे सहजासहजी घेतला नाही, खूप आर्ग्युमेंट्स केली. अरे पण म्हणायला काय त्या? आता ते सगळं सांगत बसायला मला वेळ नाही. मी राजीनामा दिलाय, आता तो राजीनामा पुढे जातोय की नाही एवढं फक्त मला कळव. सिद्धेश, येस मॅम. मी तुमचा राजीनामा फाडलाय. काय? पण का? भिडे, हे घ्या, कचऱ्याच्या टोपलीत टाका. थँक्यू मॅडम. शुअर. सिद्धेश, तुम्ही का राजीनामा देताय? अहो, माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. हवं तर वचन देते मी तसं तुम्हाला. असं वचन तुमच्याकडून घ्यायची पाळी यावी ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हो ना? मग चला, तुमच्या केबिन मध्ये जाऊन बसा. मॅडम प्लीज मला नोकरीत राहण्याचा आग्रह करू नका. नाही नाही, मी तुम्हाला नोकरी सोडू देणार नाही. तुम्ही जर या कंपनीत नसाल ना, तर मलाही कठीण होईल या कंपनीत नोकरी करणं. अहो, सगळ्या स्टाफला वाटेल की माझ्यामुळे तुम्ही नोकरी सोडताय. त्याला माझा काय इलाज आहे? फॅक्ट इज फॅक्ट. अहो, पण तुमच्या या कृत्यामुळे मला नोकरी करणं मुश्किल होणार आहे, त्याचं काय? त्याचा विचार तुम्ही त्यावेळीच करायचा होता. बरं बाबा, झाली माझी चूक, पण त्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नका हो. नोकरी सोडून जाऊ नका प्लीज. सॉरी मॅम, माझा निश्चय झालाय. तुम्ही राजीनामा फाडून टाकला असलात तर मी आजपासून या कंपनीत नाहीये. हो, स्वतःचं नुकसान करून घेताय तुम्ही आणि तुमच्या बायकोचंही नुकसान करताय. कोणाचंही नुकसान करत नाहीये मी, आणि एक सरळ साधं जीवन जगण्यासाठी इतकं नुकसान सहन करण्याची तयारी आहे माझी. अहो, पण तुमच्या या सरळ साध्या जगण्यामध्ये माझा अडथळा होणार नाही असं वचन देते ना मी तुम्हाला. तुम्ही कितीही वचनं दिलीत मॅडम, तरी माझ्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटी कायम राहणार, आणि तुमच्या मनामध्येही एक गोष्ट सतत चालत राहील की माझ्यामुळे तुमची मानहानी झाली. मला माझ्या मानहानीचं काही वाटत नाही, कारण का मी जे काही केलंय ते कंपनीच्या भल्यासाठी केलंय. कंपनीच्या भल्या करता? येस. तुमच्या सासऱ्यांनीच मला प्रॉमिस दिलं होतं की करोडो रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला देणार म्हणून. प्रोव्हाइडेड. कळलं. आणि तुम्ही तयार झालात. मॅम, तुमचं जर माझ्यावर एवढं प्रेम होतं तर तुम्ही घाटगेंना ठणकावून सांगायला हवं होतं की सिद्धेश घाणेकर विरुद्ध मी कुठल्याही कारस्थानामध्ये सहभागी होणार नाही. मला वाटलं नव्हतं की परिस्थिती इतकं गंभीर वळण घेईल म्हणून. आणि हे सगळं करत असताना मला ही सुद्धा कल्पना नव्हती की हाऊ मच आय लाईक यू. आज तुम्ही नोकरी सोडून जाताय तेव्हा जाणवायला लागलं की तुम्ही जर नसाल तर माझ्या जीवनामध्ये केवढी मोठी पोकळी निर्माण होईल. मॅडम, आपण हे काय बोलतोय इथे? ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये आपण हे सगळं बोलतो. असू दे, हो, स्टाफने ऐकलं तर काय म्हणतील? त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, मला त्याची पर्वा नाही. तुमच्या समाधानासाठी मी सगळ्या स्टाफ समोर जाहीर माफी मागायलाही तयार आहे, पण तुम्ही राजीनामा नका देऊ. भिडे, सगळ्या स्टाफला बोलवून आणा इथे. अहो मॅम, तुम्ही काय करताय हे? 1 मिनिट थांबा. भिडे, हां. सगळ्या स्टाफला बोलवून आणा. हो, बोलवतो. जॉन सर, सगळ्यांना पाठवा. हा, इकडे पाठवा. मॅडमना बोलायचं काहीतरी. या या, इकडे या. इकडे इकडे या. आले, बोला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मिस्टर घाणेकरांबद्दल काही गैरसमज निर्माण झाले होते माझ्या मनात, आणि त्यामुळेच त्यांच्यावर सस्पेन्शनची पाळी सुद्धा आली होती.
पण चौकशी समितीसमोर त्यांनी माझे सगळे गैरसमज दूर केले आणि ते आता निर्दोष मुक्त झालेत. एवढंच नव्हे तर कंपनीने त्यांना फर्दर प्रमोशन देण्याचा प्रस्तावही मांडलाय आणि त्या प्रस्तावाला मी मंजुरी देणार आहे. सिद्धेश घाणेकरांना जो मनस्ताप या कालावधीत भोगावा लागलाय ना, त्याबद्दल मी अत्यंत दिलगिरी व्यक्त करते. तुम्हाला या सगळ्या प्रकारामध्ये जो काही मनस्ताप भोगावा लागलाय, जे काही मेंटल टॉर्चर सहन करावं लागलंय, त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम सो सॉरी. मी सगळ्यांच्या समोर तुमची माफी मागते. अगं अगं पण मी काय म्हणतो थोडं ऐकून तर घे. बस झालं. सिद्धेश आला तर निघणं मुश्किल होईल. तो आपल्याला काही इथून निघू जायचा नाही आणि मला इथे काही राहायचं नाही. अगं पण मी काय आई, अण्णा, हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. वा, कपडे आणलेत. काय काय सांगतेस काय? मी आणि माझी मैत्रीण शॉपिंग सेंटर मध्ये गेलो होतो. तर एक छान झब्बा आवडला म्हणून तुमच्यासाठी घेतला. अरे बघू. आणि आई, तुमच्यासाठी सिल्कची साडी आणली. घ्या. अगं बघ तरी सिल्कची साडी आणली तुझ्यासाठी. ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही तुमची बॅग भरताय की मी भरू?